अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तत्काळ लागू करावे तसेच उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये या प्रमुख मागण्यांसाठी सकल मातंग समाज देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील अनंत बडेर समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाला असून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत। सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। भारतीय राज्यघटनेतील कलम 341 अंतर्गत अनुसूचित जातींना आरक्षणाची तरतूद करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ सर्व घटकांना समान प्रमाणात मिळालेला नाही। काही मोजक्याच जातींमध्ये शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधित्वाचे लाभ केंद्रित झाल्यामुळे अनेक वंचित समाज घटक आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे निवेदनात म्हटले आहे। तसेच राज्यघटनेतील कलम 15(4), 16(4) आणि 346च्या तरतुदीनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांसाठी विशेष उपाययोजना करण्याचा अधिकार शासनाला असल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वस्तुनिष्ठ आधारावर अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करता येते, त्यामुळे ही मागणी पूर्णपणे संविधान संगत असल्याचा दावा करण्यात आलाय। ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित समाज घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या सामाजिक न्याय, समता व बंधुतेच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली। यावेळी देऊळगाव राजा येथे सकल मातंग समाज व इतर अनुसूचित जाती बांधवांच्या वतीने संविधानिक न्याय हक्कासाठी विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाद्वारे वंचित समाज घटकांच्या न्याय हक्कांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यात आला। यातील प्रमुख मागण्या: अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तत्काळ लागू करण्यात यावे, उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये। सदर निवेदनावर सकल मातंग समाज देऊळगाव राजा तालुक्यातील पदाधिकारी व समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या असून शासनाने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। देऊळगाव राजा येथून सुषमा राऊत यांची रिपोर्ट।